आज 1 नोव्हेंबर हा दिवस कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस आहे. कर्नाटकातील मराठी बांधव हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतात. यानिमित्त बेळगावमधील मराठा मंदिर इथं मराठी बांधवांनी मेळावा आयोजित केला होता. मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासह या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह कार्यकर्ते आज सकाळी बेळगावच्या दिशेनं रवाना झाले. शिवसैनिक कर्नाटकात जाऊ नयेत यासाठी कर्नाटक पोलीस महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करत होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कोगनोळी नाक्यावर आल्यानंतर पोलिसांनी पवार, देवणे यांच्यासह कार्यकर्त्यांना अडवलं. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यानं तणावपूर्ण वातावरण बनलं होतं. दरम्यान उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सीमा ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांनी त्यांना रोखून धरलं. यावेळी पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. यावेळी माध्यमांशी बोलताना विजय देवणे यांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचा आवाज दाबला जाणार नाही. कर्नाटक जेवढी दडपशाही करेल तेवढा लढा तीव्र होणार असल्याचं देवणे यांनी सांगितलं. यावेळी सीमेवर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. आंदोलनामुळे महामार्गावर महाराष्ट्राच्या हद्दीत 1 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी ही वाहतूक पूर्ववत केली. दरम्यान सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि खासदार धैर्यशील माने हे सुद्धा आज बेळगावकडे निघाले होते. मात्र कर्नाटक प्रशासनानं त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर अडवलं. यावर खासदार माने यांनी आक्षेप घेत त्यांनी महामार्गावरच ठिय्या मारला. यावेळी त्यांनी कर्नाटक प्रशासनाच्या कृतीचा तीव्र निषेध नोंदवला. तसंच त्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंग दाखल करणार असल्याचं सांगितलं.